नमस्कार मंडळी, मी प्रांजली पुरकर संस्कृती चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि वैष्णवांमध्ये जेवढे पांडुरंगाला अर्थात भगवान विष्णूला महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व त्याला प्रिय असलेल्या एकादशी या तिथीला व तिच्या व्रताला आहे। या व्रताने मनुष्याची पापे नाहीशी होऊन त्याचे सर्वार्थाने कल्याण होते, अशी याची दिव्य प्रचिती आहे। म्हणूनच भगवत भक्ती वाढविणाऱ्या आणि मोक्ष मिळवून देणाऱ्या या पवित्र तिथीचे काय महात्म्य आहे, तिचे व्रत कसे करायचे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। आज आपण श्रवण करूया फाल्गुन शुक्ल एकादशी, आमलकी एकादशी। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु। फाल्गुन शुद्ध एकादशी महात्म्य, आमलकी एकादशी। श्री गणेशाय नमः। एकदा महर्षी वसिष्ठ मांधाता राजाकडे गेले होते। त्यांना पाहून त्याला अतिशय आनंद झाला। त्याने त्यांचे पूजन केले आणि उत्तम आदरातिथ्याने तोषविले। मग तो म्हणाला, मुनिवर्य, तुम्ही महाभाग्यवान आहात, ब्रह्मदेवाचे पुत्र आहात। तुमची माझ्यावर कृपा आहे, म्हणून मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही माझ्या कल्याणासाठी एखादे श्रेष्ठ व्रत सांगा, त्याचे रहस्य आणि पूर्ववृत्तही सांगा। वसिष्ठ म्हणाले, राजा, मी तुला आमलकी एकादशीचे व्रत सांगतो। हे पापांचा नाश करणारे, मोक्ष मिळवून देणारे आणि महाफलदायी म्हणून विशेष प्रख्यात आहे। याचे आचरण केल्याने सहस्र गायी दान दिल्याचे पुण्य मिळते। आता या व्रताचा पुरातन इतिहास सांगतो। त्यातून सहजगत्या व्रताचरण घडल्यामुळे हिंसा करणाऱ्या एका व्याधाचे कसे कल्याण झाले हे तुझ्या लक्षात येईल। वैदिश नामक नगरातील प्रजा अत्यंत सुखी आणि आनंदी होती। तेथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चारही वर्णांचे लोक गुणे गोविंदाने राहत असत। सगळे लोक पुष्ट आणि निरोगी होते। तेथे कोणीही कृपण नव्हता, कोणीही दरिद्री नव्हता, कोणीही नास्तिक नव्हता आणि कोणीही दुष्ट वा पापी नव्हता। सौवंशातील शशबिंदूंचा पुत्र चैत्ररथ हा तेथे राज्य करीत होता। तो धार्मिक आणि सत्य प्रतिज्ञ होता। त्याला 1000 हत्तींचे बळ होते। तो शस्त्रविद्येत निपुण होता आणि शास्त्रांमध्येही पारंगत होता। तो आपल्या प्रजेचे कर्तव्यपूर्वक पालन करीत असे आणि पराक्रमी असल्यामुळे त्याचे राज्यही निष्कंटक होते। तेथे दुष्काळाचे, रोगराईचे व संकटांचे नावच नव्हते। त्यामुळे धनधान्याचा व समृद्धीचा सुकाळ होता। तेथे सदैव आनंदाचे आणि उत्साहाचेच वातावरण असायचे। तेथे सतत वेदघोष दुमदुमत असायचे। राजासह सर्व प्रजाजन विष्णुभक्ती करणारे होते, त्यामुळे तेथील देवळांमध्ये सतत पूजन अर्चन चालू असायचे। महिन्यातील शुक्ल कृष्ण या दोन्ही एकादशांना प्रत्येकाचा उपवास असे। त्या दिवशी सर्वजण शूद्र काम्य धर्म बाजूला ठेवून हरिभक्तीतच लीन राहायचे। त्यामुळे तेथे सर्वांचेच कल्याण होत होते। अशी बरीच वर्षे लोटली। एकदा नेहमीच्या क्रमाने फाल्गुनातील शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी आली। ही तिथी महाफलदायक आणि पुण्यकारक असल्यामुळे त्या नगरातील आबालवृद्ध सर्वांनीच उपवास केला होता। त्या दिवशी राजाने नदीत स्नान केले आणि शुचिर्भूत होऊन लोकांसह देवालयात गेला। तेथे पूर्ण कुंभाची स्थापना केली, त्यात पंचरत्ने घातली, त्याला सुगंधी पदार्थांचे विलेपन केले, त्यावर परशुरामाची स्थापना केली, त्यावर छत्राची योजना केली, जवळ पादुका ठेवल्या आणि भोवताली दीपमाळाही लावल्या। त्या महिपतीने सर्व ऋषींसह आणि नागरिकांसह परशुरामाची आणि आवळीची पूजा केली। मग त्याने हात जोडून विनम्र भावाने देवाची प्रार्थना केली। म्हणाला, रेणुकेचा आनंद वाढविणाऱ्या जगत दग्निपुत्रा परशुरामा, तू अत्यंत कृपाळू आहेस, दयाळू आहेस। तू सद्भक्तांना ऐश्वर्य आणि मुक्ती देणारा आहेस। आवळ्याच्या वृक्षाने तुझ्यावर शीतल छाया केली आहे। तुला नमस्कार असो, तू आमचे कल्याण कर। मग तो आवळीला उद्देशून म्हणाला, हे आवळी, तू ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाली आहेस, ब्रह्मस्वरूप आहेस। श्रीरामांनीही तुझे पूजन केले आहे। तुझ्या दर्शनाने महापापे जळतात। तुझे सामर्थ्य अचिंत्य आहे। तुला नमस्कार असो। हे अर्घ्योदक तुला अर्पण करीत आहे, याचा स्वीकार कर
आणि मी घातलेल्या प्रदक्षिणांनी प्रसन्न होऊन माझी समस्त पापे नष्ट कर. अशा प्रकारे त्या ठिकाणी राजासह सर्वांनी भक्तीचे पूजन व जागरण केले. योगायोगाने त्याच वेळी एक व्याध तेथे आला. तो प्राण्यांची हत्या करून आपल्या कुटुंबाचे पोषण करीत असे. त्यामुळे सर्व धर्मांनी त्याला बहिष्कृत केला होता. तो अतिशय दमून गेला होता आणि तहानभुकेने व्याकुळ होऊन विश्रांतीसाठी तेथे आला होता. लोकांची गर्दी आणि दीपमाळांचा झगझगाट पाहून त्याला मोठी गंमत वाटली. तो मौज बघण्यासाठी तेथेच थांबला. तेथे सर्व मंडळी जागरण करीत आहेत हे पाहून त्याला अधिकच नवल वाटले. हा सर्व प्रकार काय आहे हेच त्याला कळेना. त्याने दूरवरून सहजगत्या दृष्टी फिरविली तेव्हा त्याला तेथे स्थापन केलेला कलश दिसला. त्यावरील दामोदराची मूर्तीही दिसली. त्याने आवडीचा वृक्ष पाहिला आणि तेथील मनोहर दीपोत्सवही पाहिला. त्या मंगलमय वातावरणात तो अगदी रमून गेला. त्याला कडकडून भूक लागली होती तरी तो तेथेच थांबला. त्याने विष्णुकथा ऐकली, एकादशीचे महात्म्य श्रवण केले आणि त्या रात्री सर्वांबरोबर जागरणही केले. सकाळी तेथील सर्व मंडळी आपापल्या स्थानी निघून गेली म्हणून तोही आपल्या घरी परतला. त्याने आनंदाने भोजन केले. राजा व्याधाला आमलकी एकादशीच्या दिवशी नकळत उपोषण व जागरण घडले. त्या पुण्याचे त्याला काय फळ मिळाले तेही सांगतो. त्या सत्कर्माने त्याचे भाग्य उजळले. देह ठेवल्यानंतर कालांतराने तो जयंती नगरातील विदुरथ राजाचा पुत्र वसुरथ म्हणून जन्माला आला. त्याला 10,000 गावे असलेले विस्तृत राज्य प्राप्त झाले. तो चतुरंग सेनेचा स्वामी बनला. त्याच्या राज्यात धनधान्यादी सर्व प्रकारची समृद्धी होती. त्यामुळे श्रीहरीच्या कृपेने प्राप्त ऐश्वर्याचा तो निर्भयपणे उपभोग घेत होता. वसुरथाचे शरीर पिळदार, सामर्थ्यवान आणि कणखर होते. त्याची अंगकांती चंद्रासारखी होती. तो सूर्यासारखा तेजस्वी, विष्णूसारखा पराक्रमी आणि पृथ्वीसारखा क्षमाशील होता. तो धार्मिक वृत्तीचा, सत्यतेच बोलणारा, वेदांचे ज्ञान असलेला, कर्माचरणावर निष्ठा असलेला, प्रजेविषयीची सर्व कर्तव्ये नीट पार पाडणारा आणि विष्णुभक्त होता. तो विधीपूर्वक यज्ञ करायचा, नित्यदान धर्म करायचा आणि सर्वांना सुखी ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असायचा. त्याने आपल्या शत्रूंना पूर्णपणे निष्प्रभ केले होते. एके दिवशी तो राजा मृगयेसाठी अरण्यात गेला होता. तेथे श्वापदांच्या मागे धावताना दैव योगाने त्याचा मार्ग चुकला. त्याला इतकी भूल पडली की दिशाही कळेनाशा झाल्या. तो तेथेच भटकत राहिला. त्या परिश्रमांनी तो थकून गेला होता आणि तहानभुकेने व्याकुळ झाला होता. म्हणून विश्रांतीसाठी एका झाडाखाली पहुडला. त्याने डोळे मिटून घेतले आणि निद्राधीन झाला. काही वेळाने डोंगराळ प्रदेशात राहणारा म्लेच्छांचा एक समुदाय त्या ठिकाणी आला. पूर्वी वसुरथाने याच म्लेच्छांना युद्धात पराभूत केले होते आणि शिक्षा करून पळवून लावले होते. तेव्हापासून ते त्याचे वैरी झाले होते. त्याच शत्रूला एकाकी स्थितीत झाडाखाली झोपलेला पाहून त्यांना मोठा आनंद झाला. ते त्याला वेढून उभे राहिले. तेव्हा एक जण म्हणाला, या राजाने आमचे वडील, चुलते, बंधू, नातू, मामे, भाचे या सर्वांचा वध केला. आमच्या कुळाचा निपात करून आम्हाला देशोधडीला लावले. तोच हा महावैरी आज सहजतेने आपल्या तावडीत सापडला आहे. याला ताबडतोब ठार करा. ते संतप्त भाषण ऐकून म्लेच्छांचा द्वेष उफाळून आला. ते शस्त्रे उगारून धावले आणि निद्राधीन वसुरथावर पाश, पट्टीश, तलवारी, बाण यांनी प्रहार करू लागले. पण त्यापैकी एकही शस्त्र त्याच्या शरीरात शिरले नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पण ते सर्व व्यर्थ गेले. त्यामुळे ते घाबरले. त्यांच्या गात्रांमध्ये त्राणच उरले नाही. ते इतके निर्जीव झाले की त्यांना एकही पाऊलही पुढे टाकणे शक्य झाले नाही. ते जागीच खिळून राहिले. त्याच वेळी राजाच्या देहातून एक सुंदर स्त्री उत्पन्न झाली. तिने दिव्य वस्त्रालंकार धारण केले होते. तिच्या गळ्यात दिव्य पुष्पमाला होत्या. तिच्या अंगाला उत्तम सुगंध येत होता. पण तिची मुखचर्या संतप्त होती. भुवया वक्र झाल्या होत्या. तिच्या विस्फारलेल्या लालबुंद डोळ्यांमध्ये जणू अग्नीच प्रकट झाला होता. हातात उगारलेले चक्र घेऊन ती युद्धासाठी सिद्ध झाली होती. यवनांना ती काल रात्रीच वाटली. त्यामुळे ते अधिकच दुःखी झाले आणि प्राणभयाने आक्रोश करू लागले. पण त्या महामायेने त्यांना जराही दया दाखविली नाही. तिने त्यांच्यावर आक्रमण केले आणि हातातील चक्राने त्या सर्व वैऱ्यांना ठार केले. त्यांची निष्प्राण शरीरे धडाधड खाली कोसळली. त्यात गडबडीने वसुरथाला जाग आली. आपले शत्रू असलेल्या यवनांचा समुदाय येथे मरून
विखरून पडलेला आहे हे पाहून त्याला मोठा आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. तो मनात म्हणाला, माझ्या वैरांना मारण्याचे हे अद्भुत कृत्य कोणी केले? कोणता हितकर्ता माझ्या रक्षणासाठी धावून आला? तो विस्मयचकित होऊन या सारखा हाच विचार करत होता. तोच एक आकाशवाणी ऐकू आली. राजा, असे रक्षण करणे भगवान केशवाशिवाय अन्य कोणाला शक्य आहे? ते ऐकून राजाने अंतःकरण भावभक्तीने भरून आले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने दोन्ही हात जोडून श्रीहरीला कृतज्ञतेने नमस्कार केला. मग त्या दुर्गम वनातून वाट काढत तो सुखरूप राजधानीस आला. त्याने धर्मबुद्धीने पृथ्वीचे राज्य केले. ही कथा सांगून वसिष्ठ म्हणाले, मांधाता, आमलकी एकादशीचे महात्म्य अलौकिक आहे. जे हिचे व्रत करतात ते भाग्यवान होऊन अंती वैकुंठाला जातात. याप्रमाणे श्री ब्रह्मांड पुराणातील आमलकी एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.